हाय हॅलो नमस्कार सर्व ताई मैत्रिणींना, मी प्रिया पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मकर संक्रांत आलेली आहे आणि वाणाच्या गोष्टी आपण बऱ्याचदा विकतच आणतो, पण हाताने ज्या काही वस्तू आपण बनवत असतो ना त्याचा आनंद तो खूपच वेगळा असतो आणि एक समाधान सुद्धा। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे अर्धा मीटरमध्ये साधारण तुम्ही 24 ते 25 वस्तू बनवून तयार करणार आहात आणि संक्रांतीसाठी हळदी कुंकवासाठी खूप महत्त्वाची ही वस्तू आहे। त्यामुळे या ठिकाणी मी ब्लाउज पीसचं कापड घेतलेलं आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कोपऱ्यापासून आपल्याला 7.5 इंचावरती असं गोल आकारात मार्किंग करायचं आहे। तर जेवढ्या मापाचं तुम्ही हे बनवणार आहात त्यापेक्षा अर्धा इंच आपल्याला माप वाढव घ्यायचे। तर मी 7 इंचाचं बनवणार आहे म्हणून मी 7.5 इंच माप या ठिकाणी टाकून घेतलेलं आहे। आणि जर तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित गोल आकार जर देता आला नाही तर तुम्ही अशा पद्धतीने फोल्ड करून गोल आकारामध्ये व्यवस्थित हे कट करून घेऊ शकता। आता सेम त्याच पद्धतीने आपल्याला त्याच्यासाठी अस्तराचा कपडा या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे। तर सेम हाच कपडा कट केलेला मी त्याच्यावरती अस्तरावर ठेवून अस्तराचा सुद्धा कपडा सेमच पद्धतीने कट करून घेत आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, उलटी बाजू करून अशा पद्धतीने हे अस्तर आपल्याला ह्या कपड्याला जॉईंट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता संपूर्ण बाजूने आपल्याला हे जॉईंट करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी थोडीशी 1-1.5 इंच बाजू आपल्याला ही रिकामी ठेवायची आहे, जेणेकरून हा कपडा आपण सहजतेने पलटी करून घेऊ शकतो। तर टिप मारताना खूपच आतून मारायची नाही किंवा खूपच अलीकडे मारायची नाही, थोडीशी अर्धा इंच जागा सोडून आपल्याला ही टिप मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपली शिलाई सुद्धा व्यवस्थित येईल। आणि जो काही आपल्याला गोल आकार द्यायचा आहे ना तर त्याला आपल्याला नंतर नॉचेस सुद्धा मारून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपला जो काही आकार आहे ना तो एकदम व्यवस्थित असा बाहेर येतो। तर बघू शकता तुम्हाला व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने आपल्याला छोटे छोटे नॉचेस या ठिकाणी याला मारून घ्यायचे आहे, म्हणजे छोटे छोटे कट मारायचे आहे, जेणेकरून गोल आकार हा एकदम व्यवस्थित असा दिसतो। आणि जी काही आपण जागा ठेवलेली आहे तर त्या ठिकाणाहून आपल्याला हा संपूर्ण कपडा या ठिकाणी अशा पद्धतीने उलटा करून घ्यायचा आहे। जर कॉर्नर तुमचे व्यवस्थित निघले नसेल तर तुम्ही स्क्रू ड्रायव्हरच्या मदतीने सुद्धा ते व्यवस्थित करून घेऊ शकता। आणि जो काही उघडा भाग होता त्याला स्टिच करून घ्यायचा आहे आणि सोबतच आपल्याला तिन्ही बाजूने टॉप स्टिच करून घ्यायचा आहे। बघू शकता वरून अशा पद्धतीने शिलाई मारून घेतल्याच्या नंतर खूपच छान या ठिकाणी कपडा दिसतो। जर तुमचा पूर्ण कॉटनचा असेल ना तर तुम्ही याला इस्त्री करून सुद्धा घेऊ शकता। तर माझ्याकडे या ठिकाणी लेस होती तर मग मी लेसचा सुद्धा या ठिकाणी वापर केलेला आहे। वरून जो काही गोल आकाराचा भाग आहे ना फक्त त्याच ठिकाणी आपल्याला लेस लावायची आहे। तर तुमच्याकडे लेस जी असेल ती तुम्ही लावू शकता किंवा नसेल ना तर नाही लावली तरी सुद्धा ते छानच दिसणार आहे। एखादा काठाचा कपडा जरी घेतला तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी चालणार आहे। आता अशा पद्धतीने मी आत फोल्ड करून घेतलं आणि एकदम कोपऱ्यावरून आपल्याला याला शिलाई मारायची आहे। लक्षात ठेवा अजिबात जास्त अंतर सोडायचं नाही, एकदम कडेतून आपल्याला या ठिकाणी शिलाई मारून घ्यायची आहे। आणि आता आपल्याला हा पूर्ण कोन पलटी करून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी आपण ओटीचा कोन बनवत आहोत, जो की हळदी कुंकासाठी म्हणजे संक्रांतीसाठी तुम्हाला खूपच उपयुक्त पडणार आहे। म्हणजे आपण ओटी देतो ना त्यावेळेस आपले गहू तांदूळ हे इतरत्र सांडतात, खराब होतात, व्यवस्थित घेता येत नाही। तर अशा वेळेस तुम्ही अशा पद्धतीचे कोन बनवले ना तर तुम्हाला वाणासाठी सुद्धा होणार आहे आणि ओटीसाठी सुद्धा तर खूपच उपयुक्त आहे। तुम्ही त्याच्यात अशा पद्धतीने गहू किंवा तांदूळ हे भरू शकता। तर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने मी खाली थोडेसे तांदूळ टाकून घेतलेले आहे, नंतर मी खोबऱ्याचा तुकडा आणि पैसा सुद्धा टाकलेला आहे आणि वरून तांदूळ टाकलेले आहेत। तर अशा पद्धतीने खूपच सुंदर असा आपला ओटी कोन बनवून तयार झालेला आहे। जर तुम्हाला हवं तर तुम्ही रबर बँडच्या साहाय्याने सुरुवातीला सिक्युअर करून घेऊ शकता, त्यानंतर एखादं फूल वगैरे आर्टिफिशियल तुम्ही त्याच्यावरती लावू शकता किंवा या ठिकाणी माझ्याकडे ही बारीक अशी लेस होती त्याच लेसनी मी बांधून घेतलेलं आहे। तुम्ही लेसचं फूल सुद्धा बनवून या ठिकाणी ते लावू शकता। बघू शकता किती सुंदर ते दिसत आहे। आणि जर तुम्हाला याला अजूनच अट्रॅक्टिव्ह बनवायचे तर तुम्ही आर्टिफिशियल जी काही नथ असते ना ती खोचायची ती सुद्धा तुम्ही याच्यामध्ये खोचून घेऊ शकता, त्याने सुद्धा ते खूपच सुंदर दिसेल। माझ्याकडे आता अवेलेबल नव्हती तुम्हाला दाखवण्यासाठी, पण तुम्ही नक्की नथ त्याच्यावरती लावा, ते दिसण्यासाठी खूपच अट्रॅक्टिव्ह दिसतं। किंवा तुम्ही गुलाबाचं फूल सुद्धा ठेवू शकता। अशा पद्धतीने ताटात ठेवून हळदी कुंकू ठेवायचं आहे आणि खूपच छान असा आपला हा ओटी कोन बनून तयार झालेला आहे। कसा वाटला कमेंट करा, आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा।